जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सोळशी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षक पुरस्कार सोहळा विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिला जातो। या देवस्थान मठाधिकारी परमपूज्य शिवयोगी नंदगिरी महाराज तसेच पुसेगावचे परमपूज्य सुंदरगिरी महाराज, काडसिद्धेश्वर महाराज, महादेव वाईकर महाराज अशा अनेक मठाधिकाऱ्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। या ठिकाणी शनिदेवाचा मोठा जन्मोत्सव सोहळा लाखो भक्तांच्या गजरात पार पडला। शनेश्वर देवस्थानच्या वतीनं प्रथम मी सर्व शनी भक्तांना शुभाशीर्वाद देतो। दर साल वादाप्रमाणे यावर्षीसुद्धा शनेश्वर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात थाटात चालू आहे आणि गेली 2 दिवस झाला हा कार्यक्रम चालू आहे। कालच्या दिवशी भजन संध्याला सुरुवात झाली। प्रथम गोपूजन झाला। गोपूजन आणि धर्मध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात होते। ते मान्यवर उपस्थित होते। अनेक साधू संत, महंत, योगी, तपस्वी आणि सामाजिक कार्यकर्ते सगळे कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। आणि आज सकाळी साधारण 8:30 वाजता 52 पात्री लघुरुद्राभिषेकास सुरुवात झाली आणि इकडे साधारण 5000 माता भगिनी, बहिणा मंडळ आणि सर्व भक्त मंडळीच्या वतीने शनी महात्म्याचं पारायण आपण केलेलं आहे दुपारी 1 वाजेपर्यंत। त्यानंतर महाआरती झाली। त्यानंतर प्रसादाची दिवसभर 2 दिवस झाला प्रसाद चालू आहे आणि साधारण 2:30 वाजता परमपूज्य त्यागेश्वर महाराज यांचा भव्य पालखी सहवाद्य मिरवणूक चालू झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात तो समाप्तीला जात आहे आणि 5:30 वाजता व्यासपीठीय कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। व्यासपीठावरील कार्यक्रमामध्ये जे उपेक्षित लोक आहे, समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, उल्लेखनीय काम केलेलं आहे, अलौकिक काम केलेलं आहे, अशा सर्व समाजातील सर्व सन्मान्यांचा सन्मान आपण करत असतो आणि तो आता व्यासपीठावर कार्यक्रम चालू होणार आहे आणि त्यानंतर समाप्तीचा कार्यक्रम शनेश्वर महाराजांचा जन्मोत्सवाचा सोहळा साजरा होणार आहे। त्यानंतर महाआरती होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची समाप्ती होईल असा हा कार्यक्रमाचा गोषवारा आहे। 2 दिवस झाला अखंड महाप्रसादाला सुरुवात आहे आणि साधारण सर्व भाविकांमध्ये उत्साह आहे आणि 2008चा एकूण टोटल केला तर 8 आकडा होतो आणि हा वर्षी शनी महाराजांचा असल्यामुळं देशामध्ये समृद्धी निर्माण होईल, भरभराटी निर्माण होईल आणि एकोपा निर्माण होईल असं एक संकेत आहे।